चला तर आता आपण सुरू करूया क्वेश्चन नंबर 8. Question number 8 is a consider a project comparing of 9 activities with the following precedence, relationship and duration. Draw the network and find the critical path. List the total float, free float, independent float for all the activities. तर आपल्याला सुरुवातीला आधी या टेबलनुसार ॲक्टिव्हिटी, इमिडिएट प्रिसिडंट आणि ड्युरेशन ऑफ वीक त्यानुसार आपल्याला आता नेटवर्क ड्रॉ करावं लागेल. तर स्टेप बाय स्टेप नेटवर्क कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर आपल्याला दिली आहे क्वेश्चनमध्ये ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असते, तर समजा हे 2 नोड आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲरोवरची ॲक्टिव्हिटी, ह्याला बोलतो आपण ॲक्टिव्हिटी, आणि 1 to 2 तर हे असतात नोड. तर ॲक्टिव्हिटी अँड नोड हे तुम्हाला कळलेलं आहे. तर आता आपण क्वेश्चन बघू ॲक्टिव्हिटी कशी ड्रॉ. तर सुरुवातीला ॲक्टिव्हिटी ए, तर बघा ॲक्टिव्हिटी एला डॅश दिलेला आहे आणि ॲक्टिव्हिटी बीला सुद्धा डॅश दिलेला आहे. म्हणजेच असं आहे की ॲक्टिव्हिटी ए 2 ॲक्टिव्हिटी स्टार्ट होत आहे स्टार्ट पॉईंटला. एक आहे ॲक्टिव्हिटी ए आणि एक आहे ॲक्टिव्हिटी बी. ओके, तर नेक्स्ट सेकंडमध्ये दिसते ॲक्टिव्हिटी सी डी ई. बघा आता सी डी ई ॲक्टिव्हिटी स्टार्ट होत आहे ए पासून. ए म्हणजे इमिडिएट प्रिसिडर म्हणजे काय, प्रिसिडर म्हणजे आधीची ॲक्टिव्हिटी. म्हणजे सी डी ई म्हणजे ए एंड झाल्यानंतर, ए ॲक्टिव्हिटी एंड झाल्यानंतर सी डी ई हे ॲक्टिव्हिटी 3 ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. तर बघा आता परत ए ॲक्टिव्हिटी एंड झाल्यानंतर 3 ॲक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे. सी डी ई, ॲक्टिव्हिटी सी, ॲक्टिव्हिटी डी अँड ॲक्टिव्हिटी ई. तर बरोबर सी डी ई ॲक्टिव्हिटी हे स्टार्ट होणार आहे. आता नंतर आपण पुढे बघूया की ॲक्टिव्हिटी सी डी ई झाली, नंतर एफला ॲक्टिव्हिटी एफ कधी स्टार्ट होणार, जेव्हा डी संपणार. ॲक्टिव्हिटी जी कधी स्टार्ट होणार, जेव्हा सी संपणार. आणि ॲक्टिव्हिटी एच कधी स्टार्ट होणार, जेव्हा डी संपणार. तर तुम्ही नीट बघू शकता की ॲक्टिव्हिटी ई आणि जी हे बरोबर ॲक्टिव्हिटी एफ अँड एच हे जे बरोबर डी एंड झाल्यानंतर चालू होणार आहे. तर ॲक्टिव्हिटी डी हा एंड झाल्यानंतर 2 ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे एच अँड आय. तर बघा आता 2 ॲक्टिव्हिटी नक्की सुरू होणार एच अँड आय. पण आता कोणती ॲक्टिव्हिटी वरची कोणती ॲक्टिव्हिटी खालची हे प्रॉपर नेटवर्क ड्रॉ करताना परत एकदा त्या क्वेश्चनमध्ये जावा. तर ॲक्टिव्हिटी डी ए पासून स्टार्ट झाली, आपण हे बरोबर ड्रॉन केलेलं आहे. ॲक्टिव्हिटी एफ आणि ॲक्टिव्हिटी एच ही डी ॲक्टिव्हिटी एंड झाल्यावर स्टार्ट होणार आहे. ओके, तर बघा आता ॲक्टिव्हिटी एफ आणि एच ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे का, तर बघा इथं बघू शकता तुम्ही ई आणि एफ हे एकदा जॉईन होऊन आय होणार आहे. ई आणि एफ एकदा जॉईन होऊन आय होणार आहे. तर बघा आता ॲक्टिव्हिटी ई इथं आहे बरोबर. ॲक्टिव्हिटी डी पासून एफ एक स्टार्ट होणार आहे आणि एच एक स्टार्ट होणार आहे. तर ॲक्टिव्हिटी एफ नक्कीच इथं असली पाहिजे, कारण की ई आणि एफ मिळून एक अनदर ॲक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे. तर ह्याला मी ॲक्टिव्हिटी देतो एफ. बरोबर ॲक्टिव्हिटी ई आणि एफ जॉईन होऊन बघा तुम्ही इथं बघूही शकतात की ॲक्टिव्हिटी आय ही कधी स्टार्ट होणार, जेव्हा ई आणि एफ एंड होणार आहे. म्हणजे ई आणि एफ सोबत एंड होणार आहे, मग तेव्हा ॲक्टिव्हिटी आय स्टार्ट होणार आहे. तर बघा मग तेव्हा ॲक्टिव्हिटी आय स्टार्ट होणार आहे. ओके, तर आता मी ॲक्टिव्हिटी आय दिलेली आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो की त्यात ॲक्टिव्हिटी आपण एच ही आता नक्कीच वरती स्टार्ट होणार आहे, त्यात काहीच डाऊट नसलं पाहिजे तुम्हाला. ओके, तर ॲक्टिव्हिटी एच ही स्टार्ट झालेली आहे. आता बघा याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी सी, बघा ॲक्टिव्हिटी सी हा जीला स्टार्ट करणार आहे. ओके बरोबर आहे. पुढं जी आणि एच. बघा आता ॲक्टिव्हिटी जी एच ही के कधी स्टार्ट होईल, तर ॲक्टिव्हिटी जी आणि एच जेव्हा एंड होतील. तर बघा ॲक्टिव्हिटी सी जीच्या जागी आपण बघू शकतो की ॲक्टिव्हिटी जी कधी स्टार्ट होणार, जेव्हा सी एंड होणार आहे. तर बघा आता
ॲक्टिव्हिटी जी ही स्टार्ट झालेली आहे आणि ॲक्टिव्हिटी आय, ॲक्टिव्हिटी के जी आहे ती जी आणि एच जेव्हा एंड होतील तेव्हा ती स्टार्ट होणार आहे. म्हणजे जी आणि एच जेव्हा एंड होतील तेव्हा ॲक्टिव्हिटी के ही स्टार्ट होणार आहे. ओके, आता पुढं हळू एक एक आपण कन्सेप्ट घ्यायचा. नंतर ॲक्टिव्हिटी बी आय कधी स्टार्ट होणार आहे, जेव्हा बी आय कधी एंड होणार आहे, जे स्टार्ट झाल्यावर, म्हणजे जे बी आय हा जॉईन झाल्यावर स्टार्ट होणार आहे. तर बघा ॲक्टिव्हिटी बी इथं होती आपल्याकडे आणि ॲक्टिव्हिटी आय इथं होती जी ई आणि एफ पासून जॉईन. म्हणजे बी आय एकत्र संपल्यावर आपल्याला ॲक्टिव्हिटी जे भेटणार आहे. तर बघा बी आय एकत्र संपल्यावर आपल्याला ॲक्टिव्हिटी जे भेटणार आहे. बरोबर आहे. हां, तर आता परत एकदा बघूया. आता आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत की ॲक्टिव्हिटी बघा, तर बघू शकता आपण ॲक्टिव्हिटी ए आणि बी सुरुवातीला स्टार्ट होते. ठीक आहे, आपण बरोबर लोकेट केलेलं आहे. नंतर ॲक्टिव्हिटी सी डी ई, तर बरोबर ए जेव्हा एंड होईल तेव्हा हे 3 ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे. तर जेव्हा ॲक्टिव्हिटी ए एंड झाली तेव्हा सी डी ई ही ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. नंतर पुढे या. आता पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ॲक्टिव्हिटी ई एफ कधी स्टार्ट होणार आहे, ॲक्टिव्हिटी आय कधी स्टार्ट होणार आहे, जेव्हा ई एफ एंड होतील. तर त्याच्या आधी बघूया की ॲक्टिव्हिटी एफ जी एच, ॲक्टिव्हिटी एफ जी एच, एफ आणि एच ही ॲक्टिव्हिटी डी एंड झाल्यावर सुरू होणार आहे. तर मी बरोबर ॲक्टिव्हिटी डी मध्ये एफ आणि एच हे ॲक्टिव्हिटी सुरू केलेलं आहे. पण एफ कुठे द्यायचा आणि एच कुठे द्यायचा हे एक मोठं कन्फ्युजन आहे. तर त्यासाठी आपण पुढची ॲक्टिव्हिटी एकदा ऑब्झर्व केली पाहिजे. तर पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघू शकतात की ॲक्टिव्हिटी एच आय ही कधी स्टार्ट होणार आहे, जेव्हा ई आणि एफ एंड होईल तेव्हा. तर ॲक्टिव्हिटी आय ही कधी स्टार्ट होणार आहे, जेव्हा ई आणि एफ एंड होतील तेव्हा ॲट अ सेम पॉईंट. मग बघून तुम्ही बघू शकतात की ई आणि एफ जेव्हा एंड पॉईंटला ॲक्टिव्हिटी जेव्हा एंड झाले तेव्हा आय स्टार्ट झाली. मग आपल्याला कळलं की एफ इथं द्यायचा, आता एच वरती द्यायचा. पण एच वरती दिल्यानंतर काय करायचं, तर बघा ॲक्टिव्हिटी जी आणि एच जेव्हा ते एंड होतील तेव्हा के स्टार्ट होईल. आणि जी कशापासून, जी कोणाची ॲक्टिव्हिटी आहे, तर जी पासून जेव्हा सी, म्हणजे सी ची ॲक्टिव्हिटी जेव्हा एंड होईल तेव्हा जी स्टार्ट होईल. जी आणि एच जेव्हा एंड होतील तेव्हा के स्टार्ट होईल. आता लास्ट पार्टवर येऊ आपण, जे आणि के. जेव्हा जे आणि के एंड होतील तेव्हा ॲक्टिव्हिटी एल स्टार्ट होईल. तर इथं आपण आता एंड पॉईंटला आलेलो आहोत. जेव्हा जे आणि के हे ॲक्टिव्हिटी दोन्ही जेव्हा एंड होतील तेव्हा ॲक्टिव्हिटी एल ही स्टार्ट होईल. आणि हे झाला तुमचा नेटवर्क डायग्राम. तर मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा नेटवर्क कसा ड्रॉ केला ते बघितलं आपण. तर आता आपल्याला बघायचं आहे या नेटवर्कला नोडला नावं कशी द्यायचं. जेव्हा सुरुवातीला ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते, त्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट फ्रॉम 1. नंतर ॲक्टिव्हिटी बघा आता, तर ॲक्टिव्हिटी 2 कुठे द्यायचं, 3 किती द्यायचं, कन्फ्युजन आहे. तर बघा ए सुरुवातीला जेव्हा ॲक्टिव्हिटी ए एंड होते, बरोबर, म्हणजे पहिली जी ॲक्टिव्हिटी एंड होते तेव्हा तिथून नावाची सुरुवात करायची 2. बघा प्रॉपर ऑब्झर्व करा, बी ही ॲक्टिव्हिटी हा ओव्हरऑल पार्ट झाल्यानंतर एंड झालेली आहे जेव्हा आय एंड होतो तेव्हा. मग पहिले बीला आपण नंतर सगळे नंबर देऊया. तर बघा 2 नंतर ॲक्टिव्हिटी 3 इथं एंड होते, आपण इथं 3 देऊया. बरोबर, बघा आता नॉर्मली बघा 3 इथं फायदा चालणार का, नाही. बघा का, कारण की हे 2 ॲक्टिव्हिटी ह्याच्या आधीच एंड होत आहे. तर बरोबर 3 नंतर 4 नंतर इकडं 5 आणि 5 नंतर इथं 6. आणि हे नंबरिंग दिल्यानंतर तुम्ही इथं बरोबर ॲक्टिव्हिटी 7, 8 आणि 9 असं नंबरिंग देऊ शकतात. तर हे झालं नंबरिंग पार्ट. तर आता आपण ॲक्टिव्हिटीला आतापर्यंत आपण नेटवर्क ड्रॉ केलेला आहे, नोड दिलेला आहे. आता येतं मेन पॉईंट ड्युरेशनचा. तर तुम्ही क्वेश्चनमध्ये सुद्धा बघू शकतात की बरोबर ॲक्टिव्हिटी ए समोर ड्युरेशन 4 दिलेलं आहे, सी समोर 2 दिलेलं आहे, जी समोर 7 दिलं आहे. तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी समोर त्याचा रिस्पेक्टिव्ह ड्युरेशन दिलेलं आहे. तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल ड्युरेशन फॉर प्रोजेक्ट. तर सुरुवातीला जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट होतो तेव्हा तो स्टार्ट होतो 0 पासून. तर आता हे बॉक्स प्रत्येक नोडच्या समोर मी बॉक्स काढलेले, ही बोलतात बॉक्स टेक्निक. तर
हा नेटवर्क ड्रॉ करायला खूप सारे टेक्निक आहेत, त्यामुळे सिम्पलेस्ट टेक्निक आहे बॉक्स टेक्निक. त्यानुसार मी तुम्हाला EST, EFT आणि सगळे फ्लोट्स मी कसे ड्रॉ करायचे हे एकदम इझी वेमध्ये सांगणार आहे. तर सुरुवातीला ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते 0 पासून, बरोबर. तर बघा आता 0 पासून 1 पासून 2 पर्यंत जायला किती दिवस लागतील, तर 4. तर बरोबर 4, 0 + 4 4. तर नंतर बघा आता 4 पासून इथं किती आहे, 4 डेज. ॲक्च्युली आपल्याला क्वेश्चनमध्ये वीक दिले, तर 4 वीक, तर 4 वीक आहे. नंतर बघा 2 पासून 3 ला जायला किती वीक लागतात, 2 वीक्स लागतात. तर 4 + 2 6. तर बघा 6. ओके. नाव आता इकडे बघा 4, 2 पासून 4, बघा 2 पासून 4. तर सुरू 2 ला किती होते, 4 वीक्स होते. तर 2 पासून 4 मध्ये जायला 4 वीक्स लागतात. तर 4 + 4 8. आता प्रॉपर ऑब्झर्वेशनची गरज आहे, कारण की इथंच मोस्ट ऑफ द नंबर ऑफ द न्यूमरिकल्स असतात ते चुकतात. तर कसे बघा, तर बघा आता 4 पासून 5 ला जायला आपल्याला 2 वे आहे. बघा कसं 2 वे, एक 1 2 5 आणि एक 1 2 4 5. तर कोणता रूट घ्यायचा ते नीट तुम्हाला सांगतो आता मी, की 8. बघा इथं आपल्याकडे 8 वीक्स आहेत, तर 8 + 1 9 होणार आहे. किती, 9 होणार आहे. ओके. अँड नेक्स्ट बघा आता इकडे किती वीक्स आहेत, 4 वीक्स आहेत. आणि डायरेक्ट एक रोड आहे. बघा तुम्हाला डायरेक्ट एक नॉर्मल भाषेमध्ये सांगतोय की 4 वीक्स होते आपल्याकडे 2च्या स्टार्टिंगला, आणि इथून डायरेक्ट 9 वीक्स लागणार आहे. तर 4 + 9 13. तर आता बघा मी इथं 13 लिहिलेलं आहे, माफ करा 13. बघा आता कोणती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची, 9 की 13. तर एकदम सिम्पल अँड स्वीटमध्ये सांगतोय की जी व्हॅल्यू मोठी ती व्हॅल्यू आपल्याला बरोबर बॉक्समध्ये द्यायची आहे. तर मोठी व्हॅल्यू कोणती, 9 आहे का 13 आहे, ऑफकोर्स 13 आहे. तर 13 जी व्हॅल्यू मोठी ती व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे. तर परत ऑब्झर्व करा की 4 पासून 4 + 4 8. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे, इथं एकच वेळ म्हणून काही प्रॉब्लेम नाही. नंतर 4 पासून डायरेक्ट 2 पासून डायरेक्ट 5 ला जायला एक रोड आहे. बघा तर 4 + 9 13. तर कोणती व्हॅल्यू द्यायची, 9 द्यायची की 13 द्यायची, जी व्हॅल्यू मोठी ती व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे. तर परत आता बघूया आपण की आता 4 5चं झालं. आता अजून एक व्हॅल्यू आपल्याकडे 3 to 6. बघा 3 to 6. तर 6 कडे जायला आपल्याला 2 रूट्स आहेत. बघा एक 3 to 6 आहे आणि एक 4 to 6 आहे. तर कोणता रूट घ्यायचा आपण, तर बघा आपल्याकडे 3 ला किती 6 वीक्स आहेत, जाताना किती 7 वीक्स लागणार आहे ड्युरेशनचा. तर 6 + 7. तर 6 + 7 किती येतात, 13 येतात, बरोबर. आणि आणखीन एक की 8 आहे आपल्याकडं. तर 8 + 3. 8 + 3 किती येतात आपल्याकडे, 8 + 3 11 येतात. तर मी तुम्हाला आधीच बोललेलो आहे, जी व्हॅल्यू मोठी, कोणती व्हॅल्यू मोठी, 13 व्हॅल्यू मोठी. तर 13 व्हॅल्यू इथं ड्युरेशन येईल. ओके. तर सिम्पल अँड स्वीटमध्ये 13 व्हॅल्यू इथं आलेली आहे. तर नेक्स्टमध्ये बघा आता नेक्स्ट उरला कोणता पार्ट, आता हा पार्ट उरला. एवढे पार्ट झालेले, आता हा पार्ट उरला. तर हा बघा बी पासून म्हणजे 1 पासून 7 ला जायला 2 रूट्स आहे आपल्याकडे, एक 5 to 7 आणि दुसरा 1 to 7. तर बघा 0 to 8 इट इज 8. बघा 8 ड्युरेशन लागतील. आणि इथून 13 ते 2, 13 + 2 इट इज 15. तर तुम्हीच मला सांगा की तुम्ही कोणती व्हॅल्यू ड्युरेशन घेणार आहेत, छोटीवाली की मोठीवाली. तर ऑफकोर्स तुम्हाला मोठीवाली ड्युरेशन घ्यायची आहे, म्हणजे 15. ओके. तर नाव आता 8. बघा आता 8 नोड 8 ला जायला 7 to 8 एक नोड आहे आणि 6 to 8 एक नोड आहे. तर तुम्ही कोणता नोड घेणार, बघा आता इथं व्हॅल्यू आहे 15. तर 15 + 2, 15 + 2 किती 17. 15 + 2 किती 17. आणि 13 + 5, 13 + 5 किती 18. तर कोणती व्हॅल्यू घ्यायची, जी व्हॅल्यू मोठी ती व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे 13 + 5 18 ही व्हॅल्यू मोठी आहे, तर ही व्हॅल्यू घ्यायची 18. आणि शेवटी 18 + 4, 18 + 4 किती 22. तर 22 व्हॅल्यू घ्यायची. तर हे झाले EST. ह्याला काय बोलतो आपण, EST, अर्ली स्टार्ट टाइम. तर आपण आता EST व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. तर EST व्हॅल्यू सिम्पलमध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा आपण प्लस करतो, हे गोष्ट लक्षात ठेवतो. बघा 0 + 4 4, 4 + 2 6,
फक्त मॅक्झिमम व्हॅल्यू आपण घेतो. म्हणजे जसं इथं 8 + 3 11 होती आणि 6 + 7 13 होता. तर कोणती व्हॅल्यू आपण ऑब्झर्व घेतली? 13 व्हॅल्यू आपण घेतलेली आहे. तो तसं करत आपण आता लास्टला 22 व्हॅल्यूपर्यंत आलेलो आहे. तर 22 आपला प्रोजेक्ट ड्युरेशन आहे. किती? 22 आपला प्रोजेक्ट ड्युरेशन आहे वीक्समध्ये. ओके. तर आता आपल्याला जसं आपण फॉरवर्ड डायरेक्शनने आलो तसं आता बॅकवर्ड डायरेक्शनने पण जायचं. आता एवढं लक्षात ठेवा की जेव्हा आपण बॅकवर्ड डायरेक्शन जातो तेव्हा आपल्याला जाता जाता मायनस करायचं आहे. तर सिंपल गोष्टमध्ये मायनस करायचं आहे. बघा आता कसं मायनस करायचं आहे. तर बघा आपल्याकडे 22 वीक्स आहेत. बघा आता 22 - 4 18. ओके. नाव बघा 18 - 2 18 - 2 16. ओके. नाव बघा आता तुम्ही इकडे जायच्या आधी पहिले सगळे प्रॉपर एक एक व्हॅल्यू घ्या. बघा 18 - 5 18 - 5 13. ओके. नाव 13 - 7 13 - 7 6. ओके. आता थांबा इथं. बघा आता 13 13 - 3 13 - 3 10. ओके. आता बघा तुम्ही ऑब्झर्व करू शकतात 5 कडे येणारे नोड कसे आहेत बघा. तर 16 16 16 - 2 16 - 2 14. ओके. तर एक नॉर्मल तुम्हाला एक नॉर्मल ऑब्झर्वेशन अजून एक सांगतो. जेव्हा दोन नोड एकत्र कनेक्ट होतात तर बघा 4 कडे कोणते कोणते येणारे नोड आहेत? एक आहे 6 आणि एक आहे 5. तर बघा 14 14 - 1 इट इज 13. ओके. आणि 13 - 3 इट इज 10. तर आता या बॉक्समध्ये आपण कोणती व्हॅल्यू यायची? तर सुरुवातीला एकदम मी सांगतो की जेव्हा आपण फॉरवर्ड जातो लेफ्ट टू राईट जातो तेव्हा आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतो आणि जेव्हा आपण त्याच्या उलट्या दिशेने जातो तेव्हा आपण मिनिमम व्हॅल्यू घेतो. समजण्यात काय कठीण आलं असेल तर बघा परत की 13 - 3 13 - 3 10 आणि 14 - 1 इट इज 13. तर आपण कोणती व्हॅल्यू घेऊ? जी व्हॅल्यू कमी छोटी असेल, जी व्हॅल्यू लहान असेल, मिनिमम असेल ती व्हॅल्यू आपण घेऊ 10. ओके. तर आता परत बघा आता इकडं या ठिकाणी बघा आता आपल्याला 2 साठी नोड 2 ला कोणते कोणते येत आहे? 5 पासून एक येतोय, 4 पासून एक येतोय आणि सेम 3 पासून एक येतोय. तर कोणती व्हॅल्यू आपण घ्यायची? तर बघा 14 - 9 14 - 9 किती? 5. 14 - 9 5. नंतर 10 - 4 10 - 4 किती? 6 आणि 6 - 2 6 - 2 किती? 4. बघा आता 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत आपल्याकडे 5 6 4. तर कोणती व्हॅल्यू घ्यायची? जी मिनिमम व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू घ्यायची. तर म्हणजेच 4. आणि शेवटी आपल्याला इथं आन्सर 0 आलं पाहिजे. इथं आन्सर काय आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. तर बघा 4 - 4 इज 0. ओके. आणि आपल्याला 16 - 8 सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. 16 - 8 आणि 4 - 4. मग कोणती व्हॅल्यू 0 येते? तर ऑफकोर्स 4 - 4 व्हॅल्यू 0 येते. तर हा तुमचा पूर्णपणे झालेला आहे EST. आणि जे आता आपण लाल रेड ह्याच्यामध्ये आपण जे ड्रॉ केलेलं आहे, जे ड्युरेशन काढलेलं आहे त्याला बोलतो आपण LFT लेटेस्ट फिनिश टाइम. तर आपण हा नेटवर्क ड्रॉ केलेला आहे. त्या नेटवर्क ड्रॉमध्ये आता आपल्याला क्रिटिकल पाथ आपल्याला फाइंड करायचा. तर क्रिटिकल पाथ म्हणजे काय? तर एकदम सिम्पल वर्डमध्ये की ज्या दोन्ही बॉक्सची व्हॅल्यू सेम असतील ते क्रिटिकल पाथ. स्टार्ट फ्रॉम 0. तर बघा हा एक क्रिटिकल पाथ झाला 1. नंतर 2. नंतर कोणता आहे? तर 2 नंतर ऑफकोर्स 3. 3 नंतर 13 एक सेम आहे 6. नेक्स्ट हा आहे का? नाही. खूप हा आहे का? नाही. नंतर कोणता आहे? 8. आणि नंतर कोणता आहे? 9. तर बघा पाथ कसं आहे बघा 1 2 3 5 6 8 आणि 9. तर क्रिटिकल पाथ. तर क्रिटिकल पाथ आहे 1, 2, 3, 6, 8, 9. तर हा क्रिटिकल पाथ. आणि क्रिटिकल ॲक्टिव्हिटीमध्ये बोललं गेलं तर
तर क्रिटिकल पाथ आणि ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटी बघा, ए ॲक्टिव्हिटी, सी ॲक्टिव्हिटी, जी ॲक्टिव्हिटी, के ॲक्टिव्हिटी अँड एल ॲक्टिव्हिटी. आणि प्रोजेक्ट ड्युरेशन काय, तर प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणजे शेवटची व्हॅल्यू किती आपली 22, हा असतो आपला प्रोजेक्ट ड्युरेशन PD. तर हाच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे आणि अशाच प्रकारे हा तुम्हाला नेटवर्क ड्रॉ करायचा आहे. हा आता आपला पार्ट झाला आहे 30% पार्ट आपण आता कंप्लीट केलेला आहे आणि रिमेनिंग 70% पार्ट आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया.